रात्री समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये इनामदार चौक या ठिकाणी बनराज जांदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ उभे होता। त्याचवेळी काही मोटरसायकलवर लोक आले आणि त्यांनी जे आहे से त्यांच्यावर फायरिंग केलं आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला। या फायरिंग दरम्यान 5 राउंड जे आहे से फायर झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच जे आहे KM हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला। परंतु ॲडमिट करण्याचे म्हणजे त्यापूर्वीच त्यांची मृत्यू झाली होती। त्यानंतर त्यांचे बॉडी जे आहे ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आला आणि सध्या त्यांच्यावर जे आहे से पोस्टमॉर्टम चालू आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे। प्रथमदृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे। यांच्यामध्ये आरोपी म्हणून मैताचे सख्खी बहीण, 2 सख्खी बहीण आणि 2 सख्खे मेहुणा यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे। कशा पद्धतीचा वाद होता प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीचे वाद आहे असा निष्पन्न झालेला, परंतु नेमके कधीपासून आहे काय आहे यांच्याबद्दलचे आता तपास चालू आहे। कुटुंबाच्या बाहेरचे जे आरोपी आहेत ते कुठं पकडले किंवा काय नाही, अजून त्यांची शोध चालू आहे। नाव काही आम्हाला निष्पन्न झालेलं आहे। त्यांच्या शोधण्यासाठी क्राईम ब्रांचचे 10 टीम आणि पोलीस स्टेशनचे पण 7-8 टीम लागलेली आहे आणि हे सर्व लोक जे आहे से क्राईम यांचे लोकेशन घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयास करत आहे। यांच्यामध्ये जे बनराज जांदेकर आहे त्यांचे वडिलांचीच फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि त्यांचे असा आरोप आहे की या लोकांनी प्रॉपर्टी वादातून जे आहे से यांच्यामध्ये म्हणजे इन्स्टिगेट केलेलं आहे, ॲबॅटसारखे केलेले आहे आणि ज्यावेळी त्या लोकांवर हल्ले होत होता त्यावेळी हे लोक की यांना मारा अशा प्रकारचे त्यांचे घरातून आवाज देत होत आहे। त्यामुळे त्यांचे प्रथमदृष्ट्या अशी हे आहे की या लोकांनीच जे आहे से हे कोणी दुसऱ्या लोकांना बोलून ते हे घटना करून घेतली आहे असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिलेली आहे। यांच्यामध्ये तेच तपास चालू आहे। आता एक वेळ ज्यावेळी सर्व आरोपी अटक होतील त्यानंतर आपल्याला पूर्ण गोष्टी काय आहे, आता तात्कालिक कारण काय आहे हे हल्ला करण्याची, हे सर्व गोष्टी निष्पन्न होतील। गोळी लागली आहे का फक्त कोयत्याच्या वारामुळे त्यांचं निधन? प्राथमिक जे KM हॉस्पिटलचे डॉक्टरने सांगितलं होतं की जे आहे से हे जे आहे से धारदार शस्त्राने झालेली आहे, कारण त्यांना काही फायर आर्मचे गुंड दिसलं नव्हता। आता PM पोस्टमॉर्टम चालू आहे। पोस्टमॉर्टममध्ये नेमके आपल्याला कळणार की कोणत्या इंजुरीमुळे त्यांची जे आहे मृत्यू झालेली आहे। आतापर्यंत 4 आरोपी अटक झालेला आहे। यांच्यामध्ये जे आहे से FIR प्रमाणे जे आहे से 15 आरोपी आहे आणि अजून आरोपी जे असेल तर जे आहे से ते तपासादरम्यान निष्पन्न करता येईल। किती वेपनचा एकूण समावेश असू शकतो याचा? नाही, ते एक वेळ सर्व आरोपी अटक झाल्यानंतर जे आहे से किती वेपन होता, कोण कोण होते ते सर्व आपल्याला निष्पन्न होणार आहे। आता आपण ताब्यात किती घेतले तेच सांगितलं, 4 आरोपी अटक झालेला आहे। अटक त्यांची सख्खी बहीण आहे आणि जे आहे सखा मेहुणा आहे, त्यांच्यामध्ये जयंत खोमकर आहे, गणेश खोमकर आहे आणि संजीवनी म्हणून मुलगी आहे आणि कल्याणी आहे। अशा प्रकारचे 4ला अटक करण्यात आलेली आहे। जयंत, संजीवनी, कल्याणी आणि गणेश बहिणी तिथं प्रत्यक्षदर्शी होत्या, ते सगळे आरोपी आल्यानंतर त्यांनी काही सांगितलं की इथं आहे, मारा असं काही असा FIR मध्ये आलेली आहे। त्यांच्या वडिलांनी FIR दिली की असं ते सांगत होती, ज्यावेळी यांच्यावर हल्ले होत होता त्यावेळी असं सांगत होती। तर हे FIR आता प्राथमिक रिपोर्ट आहे। आता सर्व गोष्टीचे व्हेरिफिकेशन होईल, सर्व गोष्टीचे जे आहे तपासाअंती जे आहे से फायनली काय झालं होतं ते एक वेळ सर्व आरोपी आपल्या ताब्यात आल्यानंतर हे सर्व निष्कर्षवर आपण पोहोचू शकतो। ते त्यांचे घर समोरासमोरच आहे, तर त्या ठिकाणी होती अशी FIR मध्ये माहिती मिळालेली आहे।